पुढची एक धक्कादायक अशी बातमी आहे। नराधम आरोपी चेतन कोळी याने ज्या पद्धतीने अत्याचार केलेले होते त्या प्रकरणामध्ये आता त्याला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चेतन कोळी याने तब्बल 53 अल्पवयीन मुलांवरती लैंगिक अत्याचार केले आहेत। नंदुरबारमध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन या संदर्भातली तक्रार दाखल केली। न्यायालयामध्ये 649 व्हिडिओ 1000 पेक्षा जास्त फोटो देखील सादर करण्यात आले। आरोपीचा मोबाईल, लॅपटॉप यामध्ये आणखी देखील व्हिडिओ असण्याची शक्यता आहे। पीडितांमध्ये काही तरुण आहेत। 2022 ते 6 ऑगस्ट 2026 या दरम्यानच्या काळामध्ये त्याने इतक्या तरुणांवरती, इतक्या विद्यार्थ्यांवरती अत्याचार केले आहेत। पीए विजय टिपारे याला देखील अटक केलेली आहे। त्याच्याकडे यश टिपारे याला देखील अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे ज्या काही क्लिप आहेत ते देखील आपण ऑडिओ क्लिप, त्याचं पेन ड्राईव्ह त्याच्याकडून आपण जप्त करून घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याने जे काही व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत त्यांनाही आपण सूचना केलेली आहे आणि त्यांच्याकडूनही पेन ड्राईव्ह हजर करून घेत आहोत। त्याच्यामुळे भविष्यामध्ये क्लिप व्हायरल होण्याची शक्यता नाही आहे, परंतु तरी देखील दुर्दैवाने कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।